दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात आमदार सुभाष देशमुख यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा केली। या बैठकीत दक्षिण सोलापूर तालुक्यात कृषी भवन आणि कृषी मॉल उभारणीचा प्रस्ताव आमदार देशमुख यांनी मांडला। राज्यभरात कृषी भवन उभारणीसाठी अंमलबजावणी सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले। आमदार देशमुख यांनी सोलापुरातील अन्न उत्कृष्टता केंद्र हे स्मार्ट प्रकल्पांतर्गत गतीने पूर्ण करणे, सिंचन सुविधांचा विस्तार करावा, सामूहिक शेततळ्यांसाठी निधी वाढवणे, क्षारपट जमिनींचे पुनर्वसन करावे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे तसेच स्वतंत्र सेंद्रिय खते दुकाने सुरू करण्यासंदर्भातही सखोल चर्चा झाली। एक गाव एक पीक या योजनेअंतर्गत तालुक्यातील निवडलेल्या गावांमध्ये पायलट प्रकल्प राबवण्याचे निश्चित करण्यात आले। त्यानुसार अंत्रोळी, द्राक्षे, मंद्रुप, गुलछडी, वडजी, गुलाब, बक्षी, हिप्परगे, गाजर आणि बोरामणी, घेवडा या गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे अंमलात आणली जाणार आहे। बसवनगर येथे कृषी मॉल स्थापन करण्याबाबत तसेच करमाळा भागात केळी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केळी संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी जागा पाहण्याच्या सूचनाही यावेळी कृषी मंत्र्यांनी दिल्या। पीक विमा योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक तलाठ्यांना जबाबदारी देण्याच्या नवकल्पनेवरही सकारात्मक चर्चा झाली। सर्व प्रस्तावांवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। या बैठकीला कृषी आयुक्त सूरज मांढरे, पणन सहसचिव विजय लहाने, कृषी उपसचिव अंबादास चंदनशिवे, डॉक्टर राजेंद्र भिलारे, मिलिंद डोके, सुधीर नाईकवाडी, सागर पेंढाने आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।